करते ती लावायला. तर आज जावई धोंडा आहे ज्योतीचा. तुझं का बाई? माझं काल झालं नाही का? काल नाही झाला का आपला? झालं ना. आणि मग आता आईचा हाय का? आमचं पण आहे ना आता. आता ह्या कैऱ्या आहे ना फोडून मी दिवसभर इथंच फॅन खाली सुकायला ठेवणार आहे. आईचे धोंडे संग माझं पण धोंड होऊन जाईल. तुझं पण होईल. तर ह्या कैऱ्या दिवसभर आता इथं फॅन खाली ना सुकायला ठेवणार आहे. कारण दिवसभर घरी कुणी राहणार नाही. तर मस्त अशा कैऱ्या आहे ना सुकून निघत्या आणि संध्याकाळी पण सुकून देऊ. आणि उद्या आपण घालणार आहोत या कैऱ्याचं लोणचं. लेक माहेराचं सोन, लेक सौख्याचं क्षण. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. बदल झाला बाबा, आपण दिवसाने आलो. लई दिवसाने आले वाटतं तुम्ही. ओळख पण झालं काहीच नाही आज. उघडं पण झालं काहीच नाही त्याला. आता जाऊ लई दिवसातून आले वाटतं तुम्ही. आणि करतच होतो. किती लांबून आलो. दररोज गाडीत बसलो आणि 2 मिनिटात ज्योतीच्या घरी आलोय पहा. तर आता आलेलो आहोत इथं ज्योतीच्या घरी, दादांच्या घरी. तर मैत्रिणींनो, संपूर्ण असा व्हिडिओ एन्जॉय करा. छान असा आल्या आल्याच अक्का आम्हाला घ्यायला आली होती. तर मस्त अशी गळा भेट घेतली. गवळणी 5 बसे निघाल्या होत्या. तरी आम्ही आवरून गावात गेलो. वैष्णवीने, साक्षीने, विकासने मस्त असं डेकोरेशन केलं होतं. मुलींनी छान अशी रांगोळी दारामध्ये रेखाटलेली आहे. तर खूपच सुंदर अशा पद्धतीने मुलं हे सर्व करीत असतात पहा. आणि छान अशी सर्वांचीच हौस करतात. सर्वांनाच आमच्या कुटुंबाला मस्त अशी हौस आहे पहा. तर आता इथं लेक जावयाचे पाय धुणं सुरू आहे. काकीने आणि आईवडिलांनीही इथं पाय धुतलेले आहेत. तर आमचंही मस्त असं पाय धुवून सन्मान केलेला आहे. वर पाय रुगत वर पाय. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानल्या जाणाऱ्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांग चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर आधारित आहे. चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा सुमारे 11 दिवसांनी लहान असते. ही तफावत आहे. ती भरून काढण्यासाठी साधारणपणे दर 32 ते 33 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच अधिक मास असे म्हणतात. पुरुषोत्तम मास हे नाव अधिक मासाला कसे पडले? तर पौराणिक कथेनुसार सर्व महिन्यांनी आपापले महत्त्व मिळवले होते. पण अतिरिक्त महिना असल्यामुळे या महिन्याला कोणीही मान देत नव्हते. दुःखी झालेला हा महिना भगवान श्री विष्णूंकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव दिले. तेव्हापासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. पुरुषोत्तम मास हा जप, तप, दान, पूजा, व्रत, भगवंताच्या नामस्मरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात केलेले पुण्यकर्म अनेक पटीने वाढून फळ देते असे धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. लेक आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचं रूप मानून लेक जावयाची पूजा या महिन्यामध्ये केली जाते. आणि या महिन्यामध्ये लेकीला अपोपदानही दिले जाते. वस्त्रदानही केले जाते. तर आपण आता पाहूया अपोपदान म्हणजे काय. अपोपदान म्हणजे अनारसे, मालपुवा यांसारख्या गोड पक्वान्नांचे दान. तर हे का दिले जाते? धर्मशास्त्रानुसार अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानापैकी एक मानले जाते. अपूप हे गोड, पौष्टिक आणि सण उत्सवाशी संबंधित पक्वान्न असल्यामुळे ते आनंदी आणि समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. तर इथं दादाने, वहिनीने, काकाने, काकीने सर्वांनी मिळून इथं लेक जावयाला अनारसे दान, अनारशाबरोबरच 33 बत्ताशेही दान दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना वस्त्रदान, अन्नदान आणि काहीतरी छोटंसं गिफ्ट दान करून आणि त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यानंतर वहिनींनी आणि मंगलने द्वारकाचा आणि माझाही अशा पद्धतीने साड्या देऊन सन्मान केलेला आहे. त्यानंतर
वेळ आलेली आहे ती ऋग्वेद ऋषांची. आणि हा छोटासा मामा तर त्यांच्यासाठी त्याने सुंदर असं कपडे आणलेले आहेत आणि त्याने दिलेले आहेत त्याच्या भाच्यांना. तर इथं आता काकांनी घातलेला आहे श्यामच्या तोंडात अनारसा आणि छोटा मेवनाही आता थोडीशी चेष्टा करतोय. तर त्यानंतर आता सुरू झालेली आहे वहिनींची ओटी भरणं आणि दादांनाही कपडे देऊन सन्मान केलेला आहे. तर त्यांचाही सन्मान आपण करायचा असतो. हिंदू धर्मात दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा विधी मानला जातो. आईने आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले आणि आयुष्यभर सांभाळले. मुलीच्या विवाहावेळी आईने केलेले कन्यादान हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्याग मानला जातो. या ऋणातून मुक्त होणे अशक्य असले तरी आईचा सन्मान करून आणि तिची ओटी भरून मुलगी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असते. तर अधिक महिन्यातील जावई वाण, जेवण हे सर्व आटपल्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे विराजचं जावळ. तर आता श्यामच्या हाताने हे विराजचं जावळ काढण्यात येणार आहे. तर त्यासाठी आता मुलांनी पुन्हा डेकोरेशन केलेलं आहे. वहिनींनी छान असा गव्हाच्या धान्याचा मस्त असा चौक भरलेला आहे. त्यावर आता पाट मांडायचा आहे आणि सर्व सज्ज आहे. आम्ही विराजसाठी सुंदर असा ड्रेस घेतलेला आहे. तर आता श्यामला ऐश्वर्याने भाऊ मानलं, त्यामुळं आता विराजचा तो मामा आहे. आमच्या पाहुणे तुम्ही बस आधी त्याला देते. जोपर्यंत लेकराच्या डोक्यावर जावळ असतं तोपर्यंत लेकरू मस्त गोंडच दिसत असतं पहा. आणि जावळ म्हणजे जलमताच असलेले केस. तर हे आता केस आपण काढणार आहोत पहा विराजचे. तर जावळ काढणे हा ही हिंदू धर्मातील एक धार्मिक विधी आहे. तर हे जावळ काढण्यासाठी धान्याचा चौक करून त्या चौकावर मामाला बसवायचं आहे. त्याच्या मांडीवर बाळ देऊन आणि 5 सुवासिनींनी त्यांना ओवाळायचं आहे. त्यानंतर जावळ काढण्याचा विधी सुरू होत असतो पहा. तर अशा पद्धतीने 5 सुवासिनींनी विराजला आणि मामाला ओवाळलेलं आहे पहा. तर ही मावशी पण आलेली होती. तर मावशीनेही विराजला आणि श्यामला ओवाळले. काहीतरी पिशवी नाही तर मग पिशवी मोठी पिशवी घेतली फोल्ड केली. काहीच नाही केलं तिने. लय गुणी पोर ड्रेस घालायचे आता तुमचा व्हिडिओ काढा मग ड्रेस तर विराजचे जावळ काढणाऱ्या न्हावी बाबालाही वस्त्र देऊन आणि त्याचाही सन्मान केलेला आहे. तर या महिन्यातलं दान हे दुप्पट होत असतं असे म्हणतात. तर मैत्रिणींनो, श्यामलाही पुन्हा एकदा विराजच्या जावळ काढल्याबद्दल पुन्हा श्यामला वस्त्र दिलेलं आहे आणि त्याचाही पुन्हा सन्मान करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जावळाचा विधीही पूर्ण झाला. आता ऐश्वर्या विराजला घालत आहे आम्ही आणलेले मस्त असे विराजचे कपडे. आणि ती फोटो पण राहिली तिकडे.
संध्याकाळचे 7:30 वाजले होते. आम्ही सर्व अंगणामध्ये गप्पा ठप्पा मारीत बसलो होतो. मावशी आलेली होती आणि मावशीची मुलगी ही आलेली होती. तर आम्ही सर्वच अंगणामध्ये अशा पद्धतीने बसलो. तर 8 वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो. त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ज्योतीचा श्यामचा धोंडा जेवण कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अधिक महिन्याच्या या सुंदर मुहूर्तावर विराजचं जावळही काढून घेतलं, कारण ऐश्वर्या विकास एकदा पुण्याला गेल्यावर पुन्हा त्यांचं येणं होत नाही आणि बाळाचं जावळ तर काढणंच होतं. तर त्यामुळं तोही कार्यक्रम याच्यातच उरकून घेतला. तर मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबाबरोबर असं अंगणामध्ये गप्पा ठप्पा मारणं खूप सुंदर वाटतं. आकाशामध्ये चंद्रही आमच्याकडे डोकावून पाहत होता झाडामागून. तर चला भेटूया पुन्हा.